नमस्कार. मी स्वप्ना उपासनी. माझ्या समिधा मोती क्रिएशन अँड क्राफ्ट या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज आपण ही अशी कमळातील मोत्यांची सुपारी बनवणार आहोत आणि ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही आपण सप्तपदीसाठी वापरू शकतो, पूजेसाठी वापरू शकतो, पूजेमध्ये ठेवायला वापरू शकतो. तर चला सुरू करूया. यासाठी लागणारे साहित्य आहे 3 नंबरचे लाल, क्रीम कलरचे आणि हिरवे मोती. हे मी 3 नंबरचे घेतलेले आहे, तुम्ही 4 नंबरचे सुद्धा वापरू शकता. सुई आणि नायलॉनचा थ्रेड आणि कात्री. तर चला सुरू करूया. तर सर्वात आधी आपल्याला हा जो मागचा फूल आहे, हे मागे जे फूल तुम्हाला दिसतंय हे तुम्हाला बनवायचं आहे. सर्वात आधी यामध्ये मी 8 पाकळ्या घेतलेल्या आहे. असंच 6 पाकळ्यांचं फूल करायचा व्हिडिओ मी आधीच यूट्यूबवर टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर सर्वात प्रथम आपण हा जो गोल आहे, हा सर्कल हा करणार आहोत. यासाठी आपल्याला हे क्रीम कलरचे 8 मोती घेऊन त्याला सर्कल बनवायचं आहे. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपण क्रीम कलरचे 8 मोती घेऊया. यामध्ये मी क्रीम कलरचे 8 मोती घेतलेले आहे. 2 3 4 5 6 7 8. हे 8 मोती घेऊन तुम्हाला याचा एक गोल तयार करायचा आहे, सर्कल. घट्ट 2 गाठी बांधून घ्या. उरलेला धागा कात्रीने कापून घ्या. आता जिथे आपण गाठ बांधलेली आहे त्याच्या जवळचा जो मोती आहे, त्या मोत्यातनं तुम्हाला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्हाला सुई जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे. आता एक लाल मोती आणि 7 क्रीम कलरचे मोती. सात क्रीम कलरचे मोती आणि एक लाल, एक हिरवा आणि एक लाल. या प्रकारे तुम्हाला एक लाल, 7 क्रीम कलरचे आणि हे पहा, एक लाल, 7 क्रीम कलरचे, एक लाल, हिरवा आणि एक लाल असे मोती घेऊन घ्यायचे आहे. या प्रकारे 11 मोती तुम्हाला घेऊन घ्यायचे आहे. आणि जिथे आपण शेवटचा लाल, हिरवा आणि लाल मोती घेतला त्याच्या खालचा जो पांढरा मोती आहे, क्रीम कलरचा मोती आहे, त्याच्यातनं खालच्या भागाने तुम्हाला सुई ओढून घ्यायची आहे. खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला क्रीम कलरचे 6 मोती ओवायचे आहे. हे पहा, या प्रकारे 6 मोती तुम्हाला ओवून घ्यायचे आहे. आणि हा जो लाल मोती आपण सर्वात आधी घेतला होता त्यामधनं सुई तुम्हाला खालच्या भागाने आणि त्याच्यानंतरच्या क्रीम कलरच्या मोत्यातनं ओढून घ्यायची आहे. तुम्ही एकाच वेळी ओढू शकता किंवा मग तुम्ही एक एक करून पण ओढू शकता. या प्रकारे तुमची एक जी पाकळी आहे ती तयार होईल. याच प्रकारे तुम्ही प्रत्येक 2 मोत्याच्या मधातनं एक एक पाकळी, अशा 8 पाकळ्या तुम्हाला करून घ्यायची आहे. या प्रकारचे फूल तयार होईल. आता आपल्याला जिथे धागा, तुमचा शेवटचा धागा येतो आहे, तिथल्या लाल मोत्यातनं सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. आणि
या 3 मोत्यातनं, पाकळीच्या खालच्या भागाच्या 3 मोत्यातनं सुई ओढून घ्यायची आहे या प्रकारे. आता आपण एक लाल मोती घेणार आहोत. एक लाल मोती, हा लाल मोती घेऊन आपल्याला ज्या भागातून सुई आपण ओढली आहे त्याच्या पुढच्या 3ऱ्या मोत्याला खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे लाल मोत्यापर्यंत. 3 मोती क्रीम कलरचे आणि 1 मोती लाल कलरचा. या प्रकारे जी 2 पाकळ्या ज्या आहे आपल्याला जॉईन करायची आहे, याच प्रकारे आपल्याला या सर्व पाकळ्या ज्या आहे त्या याच प्रकारे जॉईन करून घ्यायची आहे. या प्रकारे फूल तुमचं तयार होऊन जाणार आहे. आता तुमची सुई इथे कुठे असेल, या सर्कलमधनं तुम्हाला सुई हे जे 2 पाकळ्याला जॉईन केलेले रेड मोती आहे, लाल मोती आहे, यातनं काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला मोती या रेड मोत्यातनं आणि या 3 क्रीम मोतीमधनं बाहेर काढून या लालवाल्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता आपल्याला हा जो भाग आहे हा बनवायचा आहे. यासाठी आपण 2 क्रीम कलरचे, 1 लाल आणि 2 क्रीम कलरचे मोती घेऊन घेणार आहे. 2 क्रीम कलरचे, 2 क्रीम, 1 लाल आणि 2 क्रीम. आता आपल्याला हा जो सर्कल आहे रेडवाला, लाल मोत्यांचा सर्कल पण आपल्याला इथेच बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 8 लाल कलरचे मोती घेऊन घ्यायचे आहे. 8 लाल कलरचे मोती सुद्धा मी घेऊन घेतले आहे. पहिले आपल्याला 2 क्रीम कलरचे, 1 लाल आणि 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 8 लाल कलरचे मोती घ्यायचे आहे. आता हा जो पहिला लाल मोती आपण घेतला होता त्यातनं आपल्याला सुई बाहेरच्या भागाने काढून घ्यायची आहे. फक्त एकाच मोत्यातनं आपल्याला काढायची आहे. तर आपला हा इथे एक सर्कल तयार होईल. या प्रकारे आपला एक सर्कल तयार झालेला आहे. हे थोडंसं म्हणजे लक्ष देऊन पहा, हा भाग करताना थोडं लक्षात नाही येत आपल्याला. या प्रकारे आता पुन्हा 2 क्रीम, 1 लाल आणि 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे. 2 लाल, 1 क्रीम आणि 2 लाल, 2 क्रीम, 2 क्रीम, 1 रेड कलरचा आणि पुन्हा 2 क्रीम. या प्रकारे मोती घेऊन घ्यायचे आहे. आणि ज्या मोत्याच्या रेड मोत्यातनं, पाकळीच्या मधला जो रेड मोती ज्यातनं आपण सुई बाहेर काढली होती त्याच्या शेजारचा म्हणजे त्याच्यानंतरचा जो मोती, इकडला किंवा इकडला तुम्ही कोणताही घेऊ शकता, त्यातनं तुम्हाला सुई या भागाने ओढून घ्यायची आहे. त्यातनं तुम्हाला सुई ओढून घ्यायची आहे. या प्रकारे तयार होईल. आता सुई या इथनं घेऊन आपल्याला या मोत्यातनं काढायची आहे. या प्रकारे सुई आपल्याला न्यायची आहे. या 3 मोत्यातनं घेतली वरून आणि या 3 मोत्यात इथनं घेतली आणि इथनं, आणि आता हा जो रेड मोती आहे नेक्स्टवाला, यातनं पण काढून घ्यायची आहे. आता पुन्हा तुम्हाला 2 क्रीम, 1 रेड आणि 2 क्रीम या प्रकारे करून या दुसऱ्या ज्या मोत्यातनं आपण आधी सुई ओढली होती त्याच्या नंतरच्या मोत्यातनं पुन्हा ओढून घ्यायची आहे घालून. या प्रकारे पुन्हा याच्यातनं 2 क्रीम, 1 रेड आणि 2 क्रीम या प्रकारे या मोत्यातनं. याच प्रकारे आपल्याला प्रत्येक मोत्यातनं ही जी सुई आहे ती काढायची आहे. हे बघा, या प्रकारे वरच्या प्रत्येक मोत्याच्या मधातनं आणि हे जे पाकळीच्या मध्ये जे लाल मोती आहे त्याच्यामधनं तुम्हाला 1-1 लाईन ओढून घ्यायची आहे. 2 क्रीम, 1 रेड आणि 2 क्रीमची. आता हे 2 माझे बाकी आहे, त्यात पण मी सेम प्रोसिजरनी लाईन्स करून घेणार आहे. 2 क्रीम, 1 रेड आणि 2 क्रीम. हे जे उरलेले 3 मोती आहे, तर या 3 मोत्यातला हा जो मधला मोती आहे त्यातनं मी सुई दुसऱ्या भागाने काढून घेते आहे. हा एकच माझा राहिलेला आहे, पण आपल्याला शेवटचं करायच्या आधी आपल्याला ही जी सुपारी आहे, मोठ्या साईजची सुपारी तुम्हाला घ्यायची, ही यामध्ये फिक्स करायची आहे. या प्रकारे यामध्ये फिक्स करायची आहे. आणि आता हे ओढून घ्यायचं आणि पुन्हा शेवटची जी लाईन आहे त्यामध्ये सेम प्रोसिजर, 2 क्रीम, 1 रेड आणि 2 क्रीम मोती.
घेऊन घ्यायचे आहे आणि हा जो आता माझा एकच शेवटचा मोती उरला आहे, या मोत्यातनं मी सुई बाहेर ओढून घेईन. घट्ट ओढून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा सुई पुढच्या वाल्या भागात न्यायची आहे. या प्रकारे ही सुई तुम्हाला परत या लाईनमधनं आणून लाल मोत्यातनं काढायची. आता आपल्याला हा जो या प्रकारे आता हा जो मधला मोती आहे, यासाठी तुम्हाला एक मोठ्या साईजचा मोती लागणार आहे. तो तुम्हाला इथे फिक्स करायचा आहे. तुम्ही हवं तर त्याला फेविकॉलनी स्टिक पण करू शकता, चिपकवू पण शकता आणि ओळू पण शकता. हा पहा मोठ्या साईजचा 6 नंबरचा पिंक मोती आहे. तुम्ही इथे आता ज्या रेड मोत्यातनं आपण सुई अगोदर काढली होती, त्याच्याच अपोजिट मोत्यातनं रेड मोत्यातनं आपल्याला दुसऱ्या बाजूनी सुई ओढून घ्यायची आहे. माझी इथं निघाली आहे, तर मी याला उलट्या भागाने ओढून घेईल. हे बघा, या प्रकारे माझा हा मोती फिक्स झालेला आहे. आता तुम्ही याला गाठ बांधून घेऊ शकता. मी गाठ बांधून धागा कापून घेतलेला आहे. या प्रकारे आपली मोत्यांची कमळातली सुपारी जी आहे ती रेडी होईल आहे. ही तुम्ही संक्रांतीच्या मानासाठीही वापरू शकता. डेकोरेशनसाठी, रुखवंतासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. बनवायला अतिशय सोपी आहे, तर नक्की करून पहा. आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.